सावंतवाडी पास करून आल्यावर आंबोली रोडला श्री देव उपरलकर देवस्थान आहे। एक दिवशी आपल्याला दर्शन घेण्यासाठी नक्की जायचं आहे, पण आज आंघोळ केली नसल्यामुळे परत कधी योग आला तर नक्की जाऊ। तर नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, तर गाडीचं काम झाल्यावर निघालो पुढच्या प्रवासाला। बरेच दिवसापासून मित्रमंडळी म्हणायची, माऊली एकदा साटम महाराजाच्या मंदिरात थांबा, आंघोळीची आणि पिण्याच्या पाण्याची सोय चांगली आहे। म्हणलं चला आज प्रत्यक्षात बघू। चप्पल बूट बाहेरच काढून आतमध्ये एंट्री करायची। बरेच ड्रायव्हर बंधू पिण्यासाठी पाणी इथूनच घेऊन जातात। पहिलं पाणी पिऊन पाहिलं तर बिस्लरीचं पाणी पण फिक्का याच्या पुढे। घेतो मंडळी आता आंघोळ करून चकाचक झाली बघा। चकाचक आंघोळ करून मित्रांनो, इथं आपल्या माता भगिनींसाठी पण आंघोळ करण्याची सोय चांगली आहे आणि कपडे चेंज करण्यासाठी पण व्यवस्थित अशी पॅक जागा आहे। या मित्रांनो, घेऊ देवपूजा करून गणपती बाप्पाची आणि त्यांच्या पप्पांची पण। गाडीत जाऊन अगरबत्ती माचीस घेऊन आलो, घेतली पूजा करून। देवाला म्हणलं असंच माझ्या ड्रायव्हर भावांना पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी मिळू दे। मित्रांनो, हे पाणी कुठून डोंगर कपारीतून येत आहे माहीत नाही, पण 24 तास अखंड प्रवाह चालू असतो बघा। चहा पिऊन निघावं म्हटलं तर इथं काय फोन पे चालत नाही, कारण रेंज खूप कमी आहे जिओला। मग काय गाडीत जाऊन कॅश 10 रुपये आणले आणि दिले हॉटेलवाल्यांना। चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगत चला, तेवढं आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं। आणि जाता जाता आपल्या ड्रायव्हर भावाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।